विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन बघा. स चा शब्दपंखा पूर्ण करा. इयत्ता सातवीचं ग्रामर आपण पाहतोय. शब्द पंखा, शब्द मतलब वर्ड्स, पंखा मतलब फैन. ये देखो कैसा दिया है, फैन जैसा दिया है ना. तो क्या करना है, नंबर 1 को स दिया है, तो इधर नंबर 1 को क्या दिया है, वर्णमालेतील 32वें अक्षर. वर्णमाला किसको बोलते हैं, जो हम लोग पढ़ते हैं ना, अ आ ई, ये जो शब्द का चार्ट रहता है उसको मराठी में बोलते हैं वर्णमाला. यातला 32 मतलब 32 नंबर पे कौन सा अक्षर आता है, तो देखो आंसर लिखा है सो. स का मतलब सो ये 32 अक्षर है. आगे क्या दिया, क्या है, 2, और पूरा ऊपर 2 दिया है. ये देखो इधर 2 दिया है. पीछ क्या पूछा है, जंगलातील एक भित्रा प्राणी कौन है, ससा. तो इधर लिखो ससा. थर्ड है, थर्ड में क्या लिखा है, ये थर्ड देखो, नेहमी. नेहमी को मराठी में क्या बोलता है, सतत. फोर देखो, इधर फोर देखना है, एक शीत पेय मतलब एक ठंडा जूस, उसको बोलते हैं मराठी में सरबत. हाँ, कौन से शरबत आते हैं, लेमन जूस आता है ना, हम लोग गर्मी में बहुत पीते हैं. रास्ता, तो ये रास्ता है इधर, तो इधर ये नंबर कितना है, 5, तो इधर भी 5 नंबर पे लिखना है. देखो इधर थोड़ा, सड़क. सड़क मराठी में रस्ता, सड़क हिंदी में राह बोलते हैं. उत्सव 6 नंबर पे, देखो इधर 6 नंबर पे उत्सव को मराठी में बोलते हैं सण. आगे देखो 7, ढीग. या शब्दातील शब्दासाठी कवितेत आलेला शब्द रास. ओके, 7 तो स आ गया. तो ऐसे प्रकार ये चार्ट हमको खत्म. आगे देखो एक्टिविटी दी है, ये एक्टिविटी है. इसमें क्या करना है, देखो इधर एक वर्ड्स दिया है अंगण, और बाजू में ये सब वर्ड्स दिए, जैसे सडा, सारे जणो, सोनो, खेळो. ओके, ये देखो खेळो, घर, प्रशस्त, झाड़ी, हे इतने दिले. इसका ऐसे एरो करके ये सब वर्ड्स दिए. इसके ऊपर हमको पोएम बनाना है, सेंटेंस बनाना है. आगे देखो सण दिले, सण फेस्टिवल. कौन से फेस्टिवल मराठी में आते हैं, एक पहला गुड़ी पाड़वा, दिवाली. हाँ, ओके, ये दोनों. तो गुड़ी पाड़वा में क्या क्या करते हैं, पाहुणे, मेहमान, पुरणपोळी. हाँ, पुरणपोळी बनाते, आनंद, खुशी होती है, मेळ, तोरण, रंगोली, रांगोळी, हे शब्द दिलेले आहेत. पुढे बघा, तोरण. कसं तोरण असतं, रंगीबेरंगी, सुंदर, दार, नारळ. आगे क्या दिया है, फुले, पाने, ये सब बना के हम लोग तोरण करते हैं. तो या शब्दांचा जे दिलेले आहेत, इसके हमको क्या करना है, वाक्य रचना, लयबद्ध. लयबद्ध का मतलब क्या है, लयबद्ध का मतलब है हम लोग सूर ताल से करना है. तर बघा पहिला आहे जे आपण दिलं अंगण. तर अंगणचा आन्सर हम लोग क्या लिखेंगे, घराभोवती प्रशस्त अंगण, जमले तेथे सारे जण, सडा रांगोळी अन तोरण, साजरे करतो सगळे सण. ओके, तर अंगण शब्द घेऊन आपण त्याच्यावरती एक पोएम बनवली. याप्रमाणे आपल्याला या शब्दांचा उपयोग करून एक कविता तयार करायची आहे. दुसरं बघा, सण. सण दिलाय सेकंड याच्यामध्ये. तर सण या उत्तरात पहिले 2 सण आपल्याला दिलेत, एक गुढीपाडवा आणि दिवाळी. याच्यावर आपल्याला पोएम बनवायची आहे. गुढीपाडवा आणि दिवाळी, आनंदाची खेळीमेळी. ओके, आनंद पण आहे, मेळ पण आहे, 2 आपण जोडले. तोरण बांधू काढू रांगोळी, पाहुण्यांना देऊ पुरणपोळी. पुढचं आहे तोरण.
याच्यावर आपण रंगी बेरंगी फुले घेऊनी, सुंदर पाने भोवती वेडुनी, नारळाने पूजुया हा सण, दारावरती बांधून तोरण. बघा, यमक हे जुळले पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण याच्या कविता केलेल्या आहेत, पोएम केलेल्या आहेत. तुम्हाला जसं जमेल, जसं आवडेल अशी लयबद्ध वाक्यरचना आपल्याला करता आली पाहिजे. ही एक ॲक्टिव्हिटी आहे. ओके. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शब्द रचना घेऊन त्याच्यावर सुंदर अशी आपल्याला जमेल तशी कविता आपण करणं, याला ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. जेणेकरून आपल्याला त्या भाषेचं ज्ञान आणि सखोल आणि सुंदर असं व्हायला मदत होते. धन्यवाद.